Press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार, मी नवनाथ गुरव आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह. ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक अनंत सामंत यांच्याशी आपण गप्पा मारतोय. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर त्याचे परिणाम वसई विराच्या सत्ता समीकरणावर काय होतील या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. या भागामध्ये वसई विराच्या सत्ता समीकरणाचे शिल्पकार हितेंद्र ठाकूर यांना प्रत्येक वेळी राजकीय पटलावर मदतीचा हात देणारे प्रमुख नेते म्हणजे शरद पवार. आता हितेंद्र ठाकूर यांनी राज्यसभेमध्ये भाजपच्या बाजूने मतदान केलंय, विधान परिषदेमध्ये भाजपच्या बाजूने मतदान केलंय आणि प्रत्यक्ष विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करताना हितेंद्र ठाकूर यांनी भाजपच्या बाजूने मतदान केलेलं आहे. आणि अशा वेळी ज्या शरद पवार यांच्याकडे हितेंद्र ठाकूर यांच्या राजकीय सत्तेचे शिल्पकार म्हणून पाहिलं जातं, त्या शरद पवारांना पराभवाच्या खाईत लोटून भाजपच्या दिशेने हितेंद्र ठाकूर जात असताना शरद पवारांची हितेंद्र ठाकूरांच्या बाबतीत भविष्यात काय भूमिका राहील याचा तपशील आपण ज्येष्ठ पत्रकार अनंत सामंत यांच्याकडून समजून घेणार आहोत. याच्यामध्ये दोन गोष्टी वेगळ्या आहेत. पहिली गोष्ट की हितेंद्र ठाकूरांचे गॉडफादर शरद पवार हे निर्विवादपणे विरारला पहिली साधारणतः मला वाटतं 20-25च्या आतला तरुण असेल. विरारला एक सभा झाली, त्या सभेमध्ये युवक काँग्रेसचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर शरद पवारांना हार घालतील अशी अनाऊन्समेंट झाली आणि हजारो समुदायाने उठून क्लॅपिंग केलं होतं. चाणाक्ष माणूस आहे शरद पवार. लांबून त्यांनी बघितलं इथे काहीतरी आहे, पोटेन्शियल आपल्याला मिळालं आहे आणि ते तिकीट दिलं आणि मग पुढचा सगळा इतिहास घडला. शरद पवार हे हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे गॉडफादर हे सगळ्यांना माहिती आहे. पण ज्यांना आपण गुरु मानतो त्याच्याकडून चांगले गुण घेण्याची एक क्षमता हितेंद्र ठाकूरांकडे आहे. राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू नाही आणि कोणीच कोणाचा मित्र नाही, 10 वेळा बोलून त्यांनी दाखवले. प्रतिकूल किंवा अनुकूल परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची क्षमता हितेंद्र ठाकूरांकडे फ्रँकली आहे. आता त्यांना भेटायला किती लोक आले ना, ते विधान परिषद आणि राज्यसभेसाठी रीग लागली होती, कोणालाच नाराज नाही केलं. पण माझं मत विकासाला. शेवटी त्यांनी वसईचं भवितव्य बघितलं, स्वतःचं राजकारणातलं भवितव्य बघितलं, वसई विकास बघितलं, सगळ्या गोष्टी बघून शेवटी मग नाती गोती रिलेशन हे सगळे बाजूला. त्यामुळे शरद पवारांचं जरी असलं तरी शरद पवार हा माणूस, ही व्यक्ती काय आहे हे आता सगळ्या महाराष्ट्रात देशाला कळले. पण तरी पण त्या माणसांची काही गुणविशेष आहेत शरद पवारांचे. त्यांच्या रक्तात एक, त्यांच्या डोक्यात दुसरंच, त्यांच्या मेंदूत तिसरंच, त्यांच्या बुद्धीत चौथं, त्यांच्या हृदयात 5वं, त्यांच्या मनात 6वं, त्यांच्या जिभेवर 7वं आणि ओठावर 8वं असं अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेलं एकमेव राजकीय व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार. कुणालाही त्यांचा थांग पत्ता लागणार नाही. सुरेश भटांनी एक गझल लिहिले, 2 ओळी आहेत, त्या मला वाटतं शरद पवारांसाठीच लिहिल्या असाव्यात की रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा आणि गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. हे शरद पवार. तर ह्यांना आतापर्यंत ते जाणता राजा काय 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 विशेषणं दिली, त्यांनी पण न बोलता स्वीकारली. आणि एक अनभिषिक्त असं काय म्हणतात अधिकार म्हणा, अनभिषिक्त अधिकार असेल किंवा अनभिषिक्त सत्ता असेल किंवा अनभिषिक्त असे एक वजन त्यांचं चालत आलं. आणि सुरुवातच त्यांची अशी आहे की त्यांनी यशवंतराव चव्हाणांपासून वसंतदादा पाटलापासून एकेकाला दणके दिलेत. त्यामुळे ते चर्चेत असलेलं नाव आणि ही त्यांचं जे राजकीय काय ते व्यक्तिमत्व आहे हे यशस्वी होत गेलं तसं 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 ते आज अशी कंडिशन आहे
की त्यांनी सन्मानाने निवृत्त व्हायला पाहिजे. तर काय तर विजय मर्चंट साहेबांचं एक वाक्य आहे, आस्क पीपल शूड आस्क व्हाय आणि नॉट वेन. तर केव्हा आपण रिटायर व्हायचं हे स्वतः ठरवायचं, लोकांनी डोक्यानं खाली उतरण्याचे. शरद पवारांना ते अजून कळलेलं नाही आहे, कळणारही नाही शेवटच्या श्वासापर्यंत. पण त्यांची कार्यपद्धती ज्या आहेत त्या मला ज्या जाणवल्या त्या आता रिसेंटली जास्त लांब नको जावे, आत्ता या 2.5 वर्षाच्या काळामध्ये शिवसेना संपवायचं त्यांचं स्वप्न आहे, हे लपलेलं नाही आहे. शिवसेनेची शक्ल करायचं त्यांचं स्वप्न लपलेलं नाही. आणि त्याच वेळी त्यांनी एक फासा टाकला. पहिला फासा टाकला राज ठाकरेवर, दुसरा टाकला ह्यांच्यावर. आणि हे संजय राऊत हे 100% यांचाच माणूस आहे. हा चित्रलेखामध्ये संपादक होते तेव्हा यांनी या बाळासाहेबांवर आणि शिवसेनेवर केलेली टीका जर तुम्ही वाचाल, उद्धव ठाकरेंनी वाचावी. आणि आम्ही का असं पोटतिडकीने बोलतो आहे का जेव्हा आपलं घर तुटतं ना त्याचं जास्त दुःख घरातल्या लोकांना होतं. तर बाळासाहेबांवर केली टीका एकदा वाचावी. आणि त्यांच्या नादाला लागून तुम्ही आज ह्या गोष्टीला आलात. आणि माणूस कोण, यांचा गॉडफादर कोण, तर शरद पवार. पडद्याच्या मागे मी नाही त्यातली, कडी लावा आतली, हे असं हे राजकारण आहे. या 2.5 वर्षामध्ये जे मला जाणवलं की किती द्वेष आहे. जातीयवादी भाजपला म्हणतात, पण ही व्यक्ती किती जातीयवादी आहे. पहिलं गोष्ट ब्राह्मण द्वेष, पुणेरी पगडीचा द्वेष, हिजाबसाठी उफाळतोय त्वेष. पुणेरी पगडीचा द्वेष उफाळतोय हिजाबसाठी त्वेष, मुस्लिम प्रेमांचा हिंदूंना क्लेश आणि अंगावर ओढलाय राष्ट्रवादीचा वेश, असे हे शरद पवार. दुसरा भाग सांगायचा होता, आता ते सरकार जे स्थापन केलं ही खेळी आताची नाही आहे. हे अंधारात ठेवून अगोदरपासूनच हे सगळं चालू होतं, फक्त लोकांपासून ते लपवलं होतं. 3 दगडांची चूल पेटवली, 3 दगडांची चूल पेटवली, जाळण्याशिवाय काही केलंच नाही. 3 दगडांची चूल पेटवली, जाळण्याशिवाय काही केलंच नाही. शाहू फुले आंबेडकरांसोबत शिवरायांना कधी नेलंच नाही, असं हे व्यक्तिमत्व आहे. आता या क्षणी एक पराभूत असं व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. त्यांच्या खेळी, त्यांच्या चाली, त्यांचे डावपेच, त्यांचे फासे निष्प्रभ ठरत चाललेत. कारण फडणवीस मैदानात उतरलेत. त्यांना पूर्ण जोखणारे, उडत्याची पिसं जमिनीवर मोडणारा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस. तर शरद पवारांच्या प्रत्येक खेळी त्यांनी उलटवलेल्या आहेत आणि त्या त्यांना कळले आहेत. पण होते काय, कळते पण वळत नाही, अशी कंडिशन आहे. आता राहिला तुमचा प्रश्न की वसई विरार, हितेंद्र ठाकूरांना पुढचं भविष्य, आपली मुलं पण, त्यांचा मुलगा पण आमदार आहे, त्यांना त्यांचं पक्षाचं भवितव्य आहे, त्यांना स्वतःचं भवितव्य आहे. आणि एक विझणारा दिवा, त्या विझणाऱ्या दिव्याच्या बरोबर राहायचं की आपण आपला दिवा प्रकाशमान करायचा, हे हितेंद्र ठाकूर ठरवणार आहेत. त्यामुळे शरद पवारांचा राष्ट्रवादी जो पक्ष आहे त्याची वसईमध्ये अस्तित्व शून्य आहे. नावापुरतं आहे राष्ट्रवादी वसई, पण त्याचं अस्तित्व जे जिवंत जाणवायला पाहिजे ते जाणवलं नाही आहेत. सेम कंडिशन काँग्रेसची आहे. हे शरद पवार काँग्रेसीच. एक काळ असा होता की वसई विरारमध्ये वर्तक घराणं म्हणजे शान होती, अभिमान होता. वसईकरला प्रत्येकाला वर्तक घराण्याचा अभिमान होता. जेव्हा शिक्षण मिळत नव्हतं अशा वेळेला शिक्षणाचं नेटवर्क उभं करणारं वर्तक घराणं, आणि त्यांनी जे काही वसईसाठी केलं त्यांच्यामुळे काँग्रेसचं नाव, किंवा काँग्रेसमुळे वर्तक, कसंही म्हणतो मी, पण काँग्रेसचा एक दबदबा होता. तर वर्टी सरांसारखे, पंढरी आप्पांसारखे, वर्टी सरांसारखे मोठमोठे समाजवादी, तितकीच जोरदार आणि जबरदस्त चळवळ वसईमध्ये होती, तोडीस तोड होती. पश्चिम पट्ट्यात तर समाजवाद होता संपूर्ण. हळूहळू हळूहळू अस्तंगत होत गेला. वर्तक घराणं गेलं. ठाकूरांचं वन्स डिपार्चर इज अनदर्स अरायवल. वर्तक घराणं लयाला गेलं. पुढे त्याचा कंटिन्युटी नाही. समाजवाद आपापसातल्या वादामुळे ढासळला आणि अशा त्या
उतरणीला लागलेला असतानाच हितेंद्र ठाकूरांचा उदय आणि तो आतापर्यंत आहे. पण चढता सूरज धीरे धीरे, जर भविष्याचं भान नाही ठेवलं तर ठाकूर साम्राज्याने देखील विचार करावा. काळाच्या प्रमाणे जायचं का आपल्या ह्याच्याप्रमाणे. पण शरद पवारांचा प्रभाव वसई विरारवर अजिबात पडणार नाही. 3.5 जिल्ह्यांच्या बाहेर त्यांनी आपलं कर्तृत्व दाखवावं. त्यांना आज 3.5 जिल्ह्याचा अधिपती म्हणतात. पूर्वी राष्ट्रीय नेते म्हणून आदराने पाहायचे, आता नाही तसं राहिले. हे स्वतःच्या हाताने केलेल्या गोष्टी आहेत. ह्याला आम पब्लिक, लोक, जनता, मतदार हे जबाबदार नाही आहेत. ही ह्या नेत्यांची स्वतःची कर्म, कर्तृत्व त्याला कारणीभूत आहेत. त्यामुळे जरी हितेंद्र ठाकूर त्यांचे शिष्य असले, काही असले, तरी हितेंद्र ठाकूरांना स्वतःचं घर टिकवायचं आहे आणि ते पहिलं स्वतःचं घर बघणार. वीजच्या दिव्याकडे नाही. एक चित्र खानोलकरांच्या कवितेच्या 2 ओळी आहेत की जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या. त्यामुळे वसई विरारचं सत्ता परिवर्तन ह्या त्या मोठमोठ्या गोष्टी शरद पवारांनी स्वप्न पाहावं. वसई विरारच्या सत्ता समीकरणावर शरद पवारांच्या नाराजीचा काही परिणाम होईल का, या संदर्भात काही तपशील आपण स्तंभलेखक, ज्येष्ठ पत्रकार अनंत सामंत यांच्याकडून ऐकलेलं आहे. त्यांनी त्यांची परखड मतं या ठिकाणी मांडलेली आहे. त्यांच्या एकूण मताबद्दल आपण आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये न चुकता कळवा. धन्यवाद.